मुंबई सिटी के अंदर कैंसर पेशेंट इतना नॉर्मल हो गया अध्यक्ष महोदय। मेरा ऑफिस में डेली 15 से 20 कैंसर पेशेंट आ रहा है अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सम्मान्य केंद्रीय मिनिस्टर निर्मला सीतारामन जी कैंसर मेडिसिन के लिए 75% कम किया अध्यक्ष महोदय। अपना महाराष्ट्र का सरकार हीमो हो, रेडिएशन थेरेपी हो, हीमो के लिए पैसा महाराष्ट्र गवर्नमेंट कम करेगा क्या? पहले क्वेश्चन। दूसरा क्वेश्चन, मुंबई सिटी का अंदर केएम हॉस्पिटल, साइन हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, कितना बीएमसी रिलेटेड हॉस्पिटल है, उसमें कैंसर पेशेंट के लिए स्पेशल यूनिटी खोल सकता है क्या? सेकेंड क्वेश्चन। तीसरा क्वेश्चन अध्यक्ष महोदय, ये कैंसर कहाँ से आता है? तो बहुत कारण है। मेन कारण है मुंबई सिटी का अंदर चाइनीज कितना बेचता है, चाइनीज होटल छोटा छोटा, उसी में अजिनोमोटो बोल की एक नमक यूज करता है अध्यक्ष महोदय। वो नमक से कैंसर 75% शुरुआत होता है अध्यक्ष महोदय। ये मंत्री महोदय ये कंट्रोल करेगा कि नहीं? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य कॅप्टन साहेबांनी जे काही सूचना मांडल्या त्या मंत्री सूचनांमधली महोदय सगळ्यात देतात उत्तर, त्यांचं झाल्यावर तुम्ही द्या, बोला। त्याच्यामधली सगळ्यात एक महत्त्वाची सूचना होती की मुंबईमध्ये सुद्धा या सगळ्या उपचारासाठी जसं निर्मला सीतारामनजींनी ज्या पद्धतीनं घोषणा केली आणि औषधांच्या मध्ये सुद्धा थोडीशी दरात जी सवलत दिली त्या पद्धतीने आपण करतोय काय? मी मगाशी सुद्धा जे सांगितलं ते परत रिपीट करतो की महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, याच्यामध्ये आपण मोफतच देतोय आणि या मोफत योजनेचा फायदा सगळ्या लोकांना आपण करतोय। त्यामुळे या सगळ्या योजनेकडे लोकांना घेऊन गेलं की निश्चितपणे त्याचा फायदा होईल। आणि दुसरा मुद्दा आपण सांगितला की ज्या पद्धतीची केमिकल्स वापरली जातात एकूणच सगळ्या आपल्या चायनीजच्या दुकानामध्ये असेल किंवा आता सर्रास सुद्धा वापरले जातात, एका बाजूला एफडीए असेल, दुसऱ्या बाजूला आम्ही असू किंवा सगळेच आपण लोकप्रतिनिधी सुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे। आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सगळ्या लोकांना त्याच्याबद्दलच्या सूचना आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस